नमस्कार मुलांनो, बघा आपण बघत होतो पाठीमागच्या लेक्चरला प्रदत्त संकलनाच्या पद्धती या पॉईंटला सुरुवात केलेली होती. बघा, नमुना चयन आणि प्रदत्त संकलनाच्या पद्धती या चॅप्टरमध्ये नमुना चयन म्हणजे काय, त्याचे प्रकार बघितले, त्यानंतर प्रदत्त संकलनाच्या पद्धती. कालच्या लेक्चरला आपण बघितलं बघा निरीक्षण. यामध्ये निरीक्षण पद्धतीचे प्रकार आपण बघत होतो. नियोजनाच्या प्रमाणानुसार पडणारे प्रकार, यामध्ये नैसर्गिक निरीक्षण, सुनियोजित निरीक्षण आणि अनियोजित निरीक्षण. त्यानंतर आपण बघणार आहोत निरीक्षकाच्या कार्यपद्धतीनुसार पडणारे प्रकार. निरीक्षकाची विशिष्ट कार्यपद्धती, विशिष्ट भूमिका असते आणि या बाबी विचारात घेऊन सहभागी व असहभागी असे निरीक्षणाचे दोन प्रकार पडतात. बघा, ज्या विशिष्ट घटनेचे निरीक्षण करायचे असेल त्या प्रसंगांमध्ये, आंतरक्रियांमध्ये निरीक्षक स्वतः सक्रिय सहभाग घेत असतो. इतरांना त्याची जाणीव असूही शकते किंवा नसते, मात्र निरीक्षक निरीक्षण आणि घटनेमध्ये सहभाग घेणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करत असतो. अशा दोन्ही गोष्टी एकदम करायच्या असल्यामुळे त्याची कार्यपद्धती ही सुनियोजित नसून ती अरचित असते. स्वतः सहभाग घ्यायचा असतो, त्यामुळे घटनांच्या नोंदी लगेच त्याच वेळी ठेवता येत नाही, त्यामुळे त्या नोंदी नंतर आठवणीने कराव्या लागतात. अशा वेळी काही घटनांचे विस्मरणही होऊ शकते. काही वेळा निरीक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव या टिप्पणांवर पडू शकतो, मात्र सक्रिय सहभाग घेतल्यामुळे अभ्यास प्रक्रियेचा उत्तम अनुभव निरीक्षक घेऊ शकतो व स्वतःची कार्यपद्धती विकसित करतो. बघा, असहभागी निरीक्षणामध्ये निरीक्षण करत असताना निरीक्षक त्या घटनेमध्ये प्रत्यक्ष सहभागी असतो. जो निरीक्षक असतो तो प्रत्यक्ष सहभागी असतो आणि स्वतः सहभागी झाल्यास निरीक्षक स्वतः उत्तेजित होतो, तटस्थ राहू शकत नाही. मात्र असहभागी निरीक्षणात तो तटस्थ राहून निरीक्षण करत असतो. हे निरीक्षणाचे दोन प्रकार केले जातात. त्यानंतर आपण बघणार आहोत निरीक्षकाच्या हेतूनुसार केले जाणारे निरीक्षण. यामध्ये कालखंड मापन. व्यापक वर्तनाचा अभ्यास करायचा असल्यास निरीक्षकाला पाहिजे असलेले वर्तन नेमके केव्हा घडेल याची खात्री नसल्यास निरीक्षक कालखंड मापन तंत्र वापरतो. यासाठी 15 ते 1 तासाचा असे काही कालखंड निवडले जातात व त्या कालखंडात घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण केले जाते. बघा, पुढे आपण बघणार आहोत निरीक्षण पद्धतीचे गुण कोणकोणते आहेत. यामध्ये पहिला गुण आहे घडत असलेल्या घटनेचे प्रत्यक्ष दर्शन घडते. दुसरा, मिळणारी माहिती विश्वसनीय असते. निरीक्षण सहहेतुक असल्यामुळे ते सर्व मार्गी असते. निरीक्षणातून आधारभूत माहिती मिळते. निरीक्षणातून नवीन हायपोथेसिस सुचण्यास मदत होते. दोष बघणार आहोत आपण निरीक्षणाचे. बघा, ही जी पद्धती आहे निरीक्षण, ही मोठी पद्धती आहे. त्याचे प्रकार, त्याचे दोष आणि त्याचे गुण. निरीक्षण पद्धतीचे दोष: सर्व घटनांचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे शक्य नसते. मोठ्या संस्था, समित्या तसेच पती पत्नींचे नाते याची माहिती निरीक्षणातून त्रयस्थ व्यक्ती मिळवू शकत नाही. काही घटना अनपेक्षित, अनिश्चित तसेच अल्पकालीन असतात, त्याचे निरीक्षण व्यवस्थितपणे करता येत नाही. निरीक्षक पूर्वग्रह ठेवून निरीक्षण करण्याचा धोका असतो. बोधात्मक घटकांमुळे निरीक्षण सदोष होऊ शकते. निरीक्षकाच्या मनातील अभ्युपगम कल्पना खरी ठरावी अशी इच्छा बाळगून घटनेत तशा प्रकारचे पुरावे नकळत शोधले जातात. प्रत्यक्षात तसे पुरावे सापडले नसले तरी निरीक्षकाला ते सापडल्यासारखे वाटतात. असे जरी असले तरी सत्यशोधन करण्याची प्रगाढ इच्छा व अविचल निष्ठा असल्यामुळे मर्यादा नियंत्रणात आणता येतात. प्रशिक्षण, सखोल अभ्यास, संशोधक वृत्ती, व्यासंग या गोष्टीमुळे सुद्धा मर्यादांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. बघा, आपण बघितलं निरीक्षण, त्याचे प्रकार. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत क्षेत्रीय अभ्यास. बघा, क्षेत्रीय अभ्यास किंवा क्षेत्रीय प्रयोग असंही त्याला म्हटलं जातं. यामध्ये आपण बघू की प्रयोगशाळा अंतर्गत प्रयोगाच्या सर्व कामाच्या कसोट्या वास्तव परिस्थितीला प्रयोग करण्याचा जेव्हा काटेकोरपणे प्रयत्न केला जातो तेव्हा त्याला क्षेत्रीय प्रयोग असे म्हणतात. बघा, क्षेत्र निवडलेलं असतं आणि त्यानुसार ते प्रयोग तिथे केले जातात. जसं आपण बघितलं निरीक्षण यामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे निरीक्षण हे केलं जातं. तर आपण बघू क्षेत्रीय प्रयोग पद्धतीत
सामाजिक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग तिथे होतो. बघा, यामध्ये वास्तव परिस्थितीशी प्रयोगशाळा अंतर्गत प्रयोगाच्या सर्व कसोट्या लावून प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला क्षेत्रीय प्रयोग असे म्हणतात. पूर्ण क्षमतेनिशी शक्य तेवढ्या नियंत्रित स्थितीमध्ये एक किंवा अधिक स्वतंत्र परिवर्ते यशस्वीरित्या कार्य करत असतात. वास्तव जीवनात केलेला अभ्यास म्हणजे क्षेत्रीय प्रयोग होय. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा काही घटकांचा विकास घडविण्यासाठी NSS कॅम्प्स घेतले जातात कॉलेजमध्ये. यामध्ये सक्षमतेचा प्रायोगिक सामाजिक मानसशास्त्रीय अभ्यास केला जातो. बघा, परिवर्ते, स्वतंत्र परिवर्ते, NSSमधील कार्य अनुभव आणि NSSमधील नेतृत्व अनुभव. व्यक्तिमत्त्वाचे 4 घटक पडतात. बघा, परहित निष्ठा, समाजकार्य, अभिवृत्ती, सामाजिक जबाबदारीची जाणीव व सामाजिक समस्यांचे आकलन. संबंधित परिवर्ते शैक्षणिक, लिंग, वय, समाजसेवेचा अनुभव, महाविद्यालयाचे भौगोलिक स्थान, महाविद्यालयाचा किंवा महाविद्यालयाचा कार्याचा दर्जा काय आहे. बघा, क्षेत्रीय प्रयोगाचे आपण गुण बघणार आहोत. यामध्ये सामाजिक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी या पद्धतीचा चांगला उपयोग होतो. सामाजिक ज्या समस्या असतील त्याचा अभ्यास करताना या पद्धतीचा उपयोग होतो. संशोधक खात्रीशीर निष्कर्ष काढू शकतो. अभ्यासाची बाह्य यथार्थता वाढते. व्यावहारिक समस्यांवर उपाय शोधण्यास यातून मदत होते. त्यानंतर आपण बघू क्षेत्रीय प्रयोग पद्धतीचे दोष. अनियंत्रित घटकांचे प्रयुक्तावर परिणाम होतात. परिस्थिती अधिक व्यापक असल्यामुळे नियंत्रण करणे अशक्य होईल असे घटक जास्त असतात. त्याचा परिणाम स्वतंत्र परिवर्त्याच्या परिणामात मिसळतो. मिळालेली माहिती दिशाभूल करणारी ठरू शकते. कालावधी खूप जास्त असतो, त्यामुळे सातत्याने प्रयुक्तांचे सहकार्य मिळणे अवघड होते. स्वतंत्र परिवर्त्याला कार्यान्वित करण्यातील परिणामकारकता बरीच कमी होते. अशा प्रकारचे अनेक दोष क्षेत्रीय प्रयोग पद्धतीत आढळत असले तरी सामाजिक समस्यांचा विचार करता क्षेत्रीय प्रयोग हे खूप महत्त्वाचे असतात. विविध प्रकारे उपयुक्त असतात, म्हणून त्याचा उपयोग करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. बघा, क्षेत्रीय प्रयोग किंवा जी पद्धती आहे त्याचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रयोगशाळा अंतर्गत प्रयोग. यामध्ये आपण बघणार आहोत की विशिष्ट घटनेचा नियंत्रित वातावरणात अभ्यास करण्याचे प्रयोगशाळेतील प्रयोग म्हणजे प्रयोगशाळा अंतर्गत प्रभावी प्रयोग होय किंवा ते एक माध्यम आहे. बघा, एखादी समस्या जर सोडवायची असेल तर ती प्रयोगशाळेमध्ये तिथे सोडवली जाऊ शकते. तिथलं वातावरण हे नियंत्रित असतं आणि अभ्यास करताना त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो प्रयोगशाळा अंतर्गत प्रयोगाचा. यामध्ये एखाद्या समस्येचा विशिष्ट परिस्थितीत केलेला अभ्यास, ज्यामध्ये अवलंबी परिवर्त्यावर परिणाम घडवण्यासाठी काही परिवर्ते प्रत्यक्षपणे कार्यान्वित केले जातात तर काहींवर नियंत्रण ठेवले जाते. बघा, नील आणि मिलर व सहकार्य यांचा एक प्रयोग आहे. नील आणि मिलर सहकारी यांनी व्यापारी अभिसंधानाद्वारे बोलणे हे जसे शिकविता येते तसेच त्यांनी असा प्रयोग केला की हृदयक्रियेतील गती, रक्तदाब या क्रियासुद्धा शिकविता येतात. हे आपल्या प्रयोगाद्वारे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. उंदरांची 2 गट पाडून एका गटात हृदयक्रिया वाढल्यास बक्षिसे दिली व दुसऱ्या गटात हृदयक्रिया कमी झाल्यास बक्षिसे दिली. हे बाह्य घटकांना नियंत्रित ठेवण्यासाठी एक इंजेक्शन टोचून गतिहीन केले गेले. त्यांच्या मेंदूत गतिहीन केले गेले आणि त्यांच्या मेंदूत बाहेरून सौम्य विद्युत उद्दीपन दिले. बघा, त्यानंतर त्यांनी सौम्य असे उद्दीपन देत होते. वारंवार असे केल्याने अभिसंधान पूर्ण झाले व सुखकारक उद्दीपन मिळवण्यासाठी हृदयाच्या गतीत विशिष्ट बदल घडून आले. हेच तंत्र वापरून रक्तदाबासारख्या इतर अनैच्छिक क्रियांवरही उंदरावरील प्रयोग यशस्वी करून दाखविले. बघा, नियंत्रित वातावरणामध्ये जर प्रयोग केले तर यशस्वी तिथे होऊ शकतात. गुण आहे याचे निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात. प्रयोग हे पुन्हा पुन्हा करता येतात. त्याचे दोष हे प्रयोग पद्धतीचे प्रयोगशाळेबाहेर या प्रयोगाची यथार्थता ठरेलच असे सांगता येत नाही. गुंतागुंतीची आखणी करून एकाच वेळी अनेक स्वतंत्र परिवर्ते कार्यान्वित करण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक परिवर्त्याचे बल कमी होत जाते.
प्रयोगशाळेत कृत्रिम वातावरण मुद्दाम निर्माण करावे लागते. मानवी प्रयुक्त मिळणे अवघड असल्यामुळे महत्त्वपूर्ण गोष्टी अभ्यासता येत नाही. असे दोष असले तरी प्रयोगशाळा अंतर्गत प्रयोगाचे संशोधन क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. बघा, आपण बघितल्या प्रदत्त संकलनाच्या पद्धती 3 बघितल्या, बाकीच्या आपल्या राहिलेल्या बघा. प्रदत्त संकलनाच्या पद्धती 2 विभागामध्ये कन्वर्ट केलेल्या आहे. पुढच्या लेक्चरला बघू.